स्वतःच काहीतरी करा. किती दिवस लोकांचे स्कॅनर घेऊन व्हिडिओ बनवणार आहे. तुला जो हवा आणलाय बुवा, तुला जो हवा. स्वतःच काहीतरी करा. किती दिवस लोकांचे स्कॅनर घेऊन व्हिडिओ बनवणार आहे. तुला जो हवा आणलाय बुवा, तुला जो हवा. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल तर पाहिले. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि हा जोड आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नाही तर तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ते आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर सिम्पली इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ऍड करायचा आहे. हा फोटो इथून ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे 2 बोटाने एकदा इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि त्या फोटोच्या पहिल्यांदा ठेवून इथे ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्ही एक एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करूया. ज्या फोटोची लेंथ आहे जेवढा प्ले सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं. पहिल्यांदा आल्यानंतर हा जो आपण बीट मॉड्यूल दिला आहे त्यामध्ये ज्या बीट आहेत जिथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्पीड करायचा आहे. तर इथे पहिली बीट कुठे चेंज होते ती बघायची आपली. तर थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचे. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे. थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू. पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं. इथून माझ्या रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपण जे इमोजी PNG दिले ते तुम्हाला ते ॲड करायचं अशा प्रकारे. इथून हे इमोजी PNG ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली आपल्या इथून आता डायलॉग ॲड करून घ्यायची. तर इथून बघायचं आपल्या प्ले करून कोठून आपला डायलॉग कोणता ॲड होतोय म्हणजे चालू होतोय बोलतोय तो सॉन्गमध्ये. तर इथून आपण प्ले करून बघूया. फोड आल्यानंतर इथून आपला डायलॉग चालू होते. तर सिम्पली ते थांबायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपला डायलॉग असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. इथून हा डायलॉग ॲड केल्यानंतर आपल्या इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आहे ना हा डायलॉग कुठपर्यंत येतो आणि कुठपर्यंत संपतोय तो बघायचा आहे. तर इथं आपण प्ले करून बघूया. तर इथपर्यंत येतो तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं इथून संपतोय तर ह्याची लेंथ असेल PNG इथून कमी करायची. त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करू. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तोच डायलॉग ॲड केल्यानंतर इथून स्क्रीन बरोबर तो डायलॉग बसून जाईल. ही जी आपण PNG इथून ॲड केली तीच आपल्या इथून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करायची. त्याच्या पुढं PNGला आता आपल्याला काय करायचं त्याच्या पुढची जी PNG आली त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG आहे इथून ॲड करून द्यायचं आहे. अशा प्रकारे जे पण PNG असतील आपल्या इथून ॲड करायचे आणि इथून नाही ना आपल्याला सिम्पली दुसरा जो फोटो आपण जिथून स्प्लिट केला आहे तिथून आपल्या एडिटरचं PNG इथून ॲड करायचं आहे. तर मी काय करतो सर्व PNG इथून ॲड करून घेतो आणि तुम्ही पण घ्या फोटोसुद्धा बीटनुसार इथून ॲड करून घ्यायला लगेच. तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर जे आपले PNG आहेत ते पण इथून आपण ॲड करून घेतले. त्याच्यानंतर हे सर्व ॲड केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लान्स नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड करायची. जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो तिथे यायचं. तिथे आल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबराखाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅनरमा 1चा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या झूम 1चा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे कॉम्बोमध्ये मिळून जाईल. सिम्पली आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रिपीलचा जो फेड आहे इथून स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनरमा 1चा ते स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो फेड आहे इथं स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं आहे. पहिल्यांदा उठाल्यानंतर इथं इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून अप्रोच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे.
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल रील. हा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल, हा जो आपला पहिला फोटो त्याला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करून स्पीड 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 8 सेकंद तिथला फोटो आहे, म्हणजे 7 सेकंद तिथला जो हा फोटो आहे 7 सेकंद थोडं पुढे यायचं जसे येते आपण आलोय तशा प्रकारे. येते आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ वरती क्लिक करायचं. तुम्हाला ना राईट प्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल निगेटिव्ह स्प्लिटचा, इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल त्याच्या पुढच्या फोटो आणि 7 सेकंद 8 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. थोडे ते 7 सेकंद तिथला फोटो आहे त्याच्या थोडं कमी करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला येते यायचं आहे. हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्पीड केला तिथे येतेल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करू. तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो फेड आहे तो मिळून गेल्यानंतर सिम्पली इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल आपला 11 आणि 12 सेकंद तिथले जे दोन फोटो आहेत त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करायचं, फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.